सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या कुशीत वसलेल्या पंचगंगा तीरावरील शिरोली गावातील बिरदेवाच्या सानिध्यात असलेल्या श्री बिरदेव कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मनपूर्वक स्वागत. या वर्षीची श्रींची मूर्ती माजी ग्रामपंचायत सदस्य श्री संग्राम सर्जेराव कदम यांचेकडून आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमचे मंडळ सादर करीत आहे सजीव देखावा महिमा भक्तीचा सोहळा बिरोबाच्या आगमनाचा. बिरोबाच्या नावानं सांग बरं. ही कथा आहे वन्नाप्पा सोडगे यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन श्री काशीलिंग बिरदेव आपल्या शुर्ले गावामध्ये प्रकट झाले. जिंदगी 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 हाँ जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. अरे मित्रांनो, बरेच दिवस झाले आपण कुठे गेलो नाही. अरे वय की मित्रा, बरं झालं आठवण केलीस. मला वाटतंय आपण कुठेतरी अशा ठिकाणी जाऊया जिथं जीवनाचा खरा आनंद घेता येईल. अरे मित्रांनो, या बाबतीत फक्त आणि फक्त मीच सजेस्ट करू शकतो आणि बाकी कुठेही न जाता आपण गोव्याला जातोय. दॅट्स फायनल. अरे 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 जरा थांबा, किती गडबड, मी बोलू का? बाबाजी आपलं तोंड जरा बंद करा, नाहीतर आम्हाला कुठल्या तरी अशा ठिकाणी घेऊन जाल जिथं जगण्याची काय मरण्याची पण इच्छा व्हायची नाही. आपलं तोंड जितकं वेळ बंद राहील तेवढं बरं. काय रे, इकडं मित्र म्हणता आणि माझी चेष्टा करता, काय हे? सॉरी मित्रा, कसा आहे, तू जरी आधुनिक काळात जन्माला आला असतास की नाही, तरी तुझं जगणं जुन्या रूढी परंपरा ह्या सगळ्यात गुरफटलेला आहे. बरं मित्रा, कुठं जायचं आहे? मी तुम्हाला अशा ठिकाणी चल म्हणत आहे जिथे भक्तीचा महिमा अगाध आहे. बरं, असं कुठं आहे जिथं भक्तीचा मळा ओसंडून वाहत आहे, सांग. आणि मित्रांनो, कसं पण आपण आता मोकळेच आहोत. चला, नाहीतर आपल्याला काय दुसरा उद्योग. घरची आपल्या नावाचा शंक करतात. घरात जाण्यापेक्षा या बाबाजींचं प्रवचन ऐकू. चला रे, चला चला चला, चल 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 चला 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 या सगळी. पण तिथं काय वेगळं वागू नका. पुजारी बाबा, आशीर्वाद असू द्या. आशीर्वाद तर हायच, पण ह्या सगळ्यांवर ज्यांचा आशीर्वाद आहे त्याच्याकडं गेला होतास का? म्हणजे माझ्या बिरोबाकडं? हो बाबा, जाऊन आलो, पण माझे मित्र येथे यायला नाही म्हणतात. अरे ह्यो जगाचा पोशिंदा, हिथं शरण यालाच लागतंय. हे असला आम्हाला काय जमणार नाही. अरे 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 थांबा, हिथं कुणाला सक्ती नाही. ही बिरोबाची पांढर आहे, भंडारा लावाय नाही म्हणू नका. एवढं काय आहे तुमच्या भंडाऱ्यामध्ये, का नुसतंच? बाळ, लावत नसलास तर राहू दे, पण काय बोलू नका. भरती जाऊ दे. तुम्हाला पाहिल्यानंतर आम्हाला वाटतंय तुमचं सारा आयुष्य या मंदिरातच गेलंय. काय रे, सगळा घोळ केलायस, कुठं आणलायस बकवास. प्लीज असं काही बोलू नको, तुला काही माहीत नाही. तू काय म्हणत होता, इथला महिमा आगाध आहे. काय आहे महिमा? अरे महिमा काय वर्णन करणार, ह्या महिम्यातच माझं आयुष्य गेलं तरी हो महिमा सांगून सपायचा नाही. पण तुमची काय तर पुण्याईच आहे म्हणून तुम्ही इथं आलायसा. आणि आणि काय सांगा की, काय महिमा आहे? सांगतो, चला त्या पाराव.
आगा गा 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 गा. अरे म्हाद्या काय मिरगी आली का पटकी आली? अरे काय होते तुला? आता ह्याला काय पाजू? अरे मला काय बी झालं नाही, फक्त यानं उगवलेलं पीक डोळ्यात खुपते बघ. अरे मग आपला मेंदू काय कामाचा? यो लई पीक काढणारा झालाय. थांब ह्याला धावतोच. दाव दाव, तवा कुठं जीव भांड्यात पडेल. मालक मालक, एक सांगू का नको? अरे सांग की, आपल्या मालकाचा कोणी बा काढला तर आपण काय ऐकून घ्यायचं? हा सांग सांग. अहो तो वनाप्पा म्हणतोय मालकाच्या बाला जे जमायचं नाही ते पीक मी पिकवलंय. असं त्यो गावातनं बोंबलत सुटलाय. वन्नाप्पा, काय लय माज आलाय वाटतं तुला. नाही तुझा गावातनं उठाव केला तर नाव नाही सांगणार, वतनदार. या धनी, कसं काय आमच्या गरिबाच्या शेतात येणं केलं? शात कुणाचं? सारा शात माझा हाय आणि चालता हो इथनं. नाही नाही धनी, असं वंगाळ बोलू नका. हवं पोरं बाळ आहे ती मला. म्या काय मक्ता घेतला नाही. आधी माझ्या शेतातनं बाहेर हो, नाहीतर लात घालून हाकलून देईन. अव असं काय करता? माझा कागूद आहे. म्या काय खोटं बोलतोय वय? अव असा अन्याय करू नका व गरीबावर. लई बोलू नकोस मालका पुढं, नाहीतर. कुठं हाय कागूद? आपण आणि कवा केलाय? हाय तर कुठं हाय कागूद? हाय की खुपीत हाय कागूद. म्या काय खोटं बोलतोय वय? अरे वाद्याने खूप पिटवली, आता काय करू? धनी काय केलं सा? माझा संसार उघड्यावर पडला किंवा देवा काय करू रे आता? अरे देवा. परत माझ्या शेतात आलास तर तुला म्या चित्ता ठेवायचो नाही. अरे देवा, आता कागद पण राहिला नाही की ग. कारभारी वय हो कारभारी, आपलं शात बी गेलं आणि शेताचा कागूद बी गेला. आता कसं व्हायचं आपलं? संसार उघड्यावर पडला की हो. आता काय करायचं? कसं व्हायचं पोरा बाळांचं? खऱ्याचा न्याव नाही देवा. कसलं दिस दाखवलं समाजनी. आता म्या गप बसणार नाही. मला न्याव मिळावं पाहिजे. मी इचलकरंजीच्या राजवाड्यात जाऊन न्याव मागतो. बघतो देवान कंच कंच दिवस दावतोय ते. बघतो न्याय मिळतोय का मला ते. हो बाबा, अरे थांब थांब, असं नाही जाता येत. पहिला सांगायला लागतं या, मग जायचं असतंय. मला महाराजांनी भेटायचं आहे. अहो माझ्या अन्याय झालाय व. ते सगळं बरोबर हाय. तू कुण्या गावचा म्हणायचास? मी शिरोलीचा. वतनदारानं माझं शात काढून घेतले, त्याचा न्याव मागाय आलोय. जाऊ द्यावं मला महाराजांकडे. अरे बाबा, आत्ता आलायस, दिस गेला डोंगराड. आणि काही सबूत बिबूत हाय का तुझ्याकडं? कागूद हाय का शेताचा? नाही का दादा, त्यो बी जळला. समध्या माझ्या संसाराची राग केली वाद्यांनी. माझी खोप जळाली, त्यात सगळा संसार जळला. कागूद बी जळला. माझी बायका पोरं उघड्यावर पडल्यात व. अरा अवघड आहे गड्या तुझं आता सगळं. देवावर सुपिऊ. आता काही तुला रात्रासनी भेटता येणार नाही. तवा तू असं कर, उद्या ये. नाही म्या न्याव घेतल्या बघार माघारी परतायचा नाही. हिथंच बसून राहतो रात सारी.
अरे बाबा तुला असं करता येणार नाही. तेव्हा असं कर, तिथं बिरोबाचं देऊळ आहे, तिथं आजची वस्ती कर. साऱ्याच्या अडचणी सोडित होतो बिरोबा राजा. जा, तुला पण संकटमुक्त करल बघतो, त्याचाच आसरा आहे तुला. कंच्या देवाचं देऊळ आहे म्हणायचं? हे बिरोबा देवाचं देऊळ हाय म्हणायचं. कंच्या गावचं तुम्ही? मी शिरोलीचा आहे, न्याव मागाय आलोय, बघू काय ते. ह्यो बिरोबा भक्ताच्या हाकेला धावून जात्याला हाय, तवा देव हाय तुझ्या पाठीशी. खरंच भक्ताच्या हाकेला धावून येतोय? माझं बी ऐकल? का नाही ऐकणार? मनापासून साथ घाल, बघ कसं संकटमुक्त करतोय तो. आणि रात्री उपाशी झोपू नको, एखादा निवद येईल तो खा. तुझं गातोर गुणगान, तुझं गातोर गुणगान, तुझ्या चरणी आनंदान, हात मायेचा पाठीशी राहो, हेची वरदान देगा कृपा करी. हे देवा काशीलिंगा माझ्या, देवा बिरोबा माझ्या, कृपा करी. हे सुख दुःख देवा माझ, तुला सार ठाव, सुख दुःख देवा माझ, तुला सार ठाव. हे गोड मानून या घ्यावा, भोळा भक्तिभाव देवा, भोळा भक्तिभाव. हे तूच पाठी राखा, तूच गरीबाचा वाली, तूच पाठी राखा, तूच गरीबाचा वाली. नको गाभाऱ्यात जागा पायरी मिळावी, नको गाभाऱ्यात जागा पायरी मिळावी देवा, पायरी मिळावी देवा, पायरी मिळावी. हे कुशीत गेले कराला, वनवाशी पाकराला, कृपा करी. हे देवा काशीलिंगा माझ्या, देवा बिरोबा माझ्या, कृपा करी. देवा खरंच तुझा आगाध हाय महिमा. म्या कष्टाच्या पैशातून घेतलेली जमीन मला मिळून देईल, माझं घरदार तिथं बसू दे. अरे अरे तिथं जीव गुंतलाय रे देवा माझा. दरबारी न्याय मिळवण्यासाठी त्याला 2 हेलपाट घालावं लागलं. आजोबा खरंच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आम्ही काय समजून आलो. आणि पण त्या वनापाला न्याय मिळतोय का आजोबा? अरे प्रेम जे खरं असतं त्यालाच सोसावं लागतं, अखेर सत्याचाच विजय होतो. अगदी खरं आहे. पण आजोबा वनापाला न्याय मिळाला का हो? हो, 3ऱ्या हेलपाट्या येळी त्याला न्याय मिळाला. दोन्हीही पक्षांची बाजू ऐकून घेतली आहे. भलेही वनाप्पा यांच्याकडे कागदपत्र नसले तरी राज दरबारातील नोंद पाहता जमिनीचा व्यवहार झालेला आहे असे दिसून येते. त्यामुळे ही जमीन वनाप्पा यांच्याकडे राहील असा आदेश हे सरकार दरबार देत आहे. माझा देव पावला, खऱ्याला न्याय मिळाला. बिरोबाच्या नावानं चांग भलं, बिरोबाच्या नावानं चांग भलं. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं करून दावलं माझ्या बिरोबानं. अरे बिरोबाच्या नावानं चांग भलं. देवा देवा तू खऱ्याचा पाठीराखा हायस बघ, दुष्टाचा कर्दन काळ हायस. देवा हितनं पुढं माझ्या शरीरात परार असस तो तुझी सेवा करीन बघ. अगं कारभारने, अगं आपल्याला न्याय मिळाला बघ. अगं आपल्याला बिरोबा पावला. आता आपल्या बिरोबानं आपल्याला त्याच्या कांबळं खाली घेतलंय बघ. तेव्हा काय बी फिकर नाही आपल्याला. अगं आपली जमीन राजदरबारी परत मिळाली.
देवा विरोबा पावलास र, गरीबाच्या पाठीशी उभा राहिलास. खऱ्याला न्याव हाय तुझ्यापाशी, सारं घर दार तुझी सेवा करल ज देवा. बरं का पोरांनो, वनाप्पा निकालानंतर वर्षानुवर्ष मनोभावे नेमानं मुठभर भात नक्कानं सोलत होता. तो नदीला जाऊन आंघोळ करायचा. आंघोळ करून आल्यावर सोललेलं तांदूळ निवद म्हणून देवाला दावायचा. तोच निवद खाऊन माघारी फिरायचा. अशी देवाची भक्ती त्यानं वर्षानुवर्ष केली बघा. अरे बापरे, नक्कानं सोलत आणि चालत जायचा. अरे म्हणजे विज्ञाना पुढची पायरी. विज्ञानाची उत्पत्ती हे अध्यात्मातूनच आहे भावा. म्हणजे विज्ञानापुढे काहीतरी आहे हे तर मान्य झालं. पुढं वनाप्पाचं वय झालं. शरीरानं थकला त्यो. थांबलं काय सारं, का पुढे काय झालं? त्या रात्री वनाप्पाच्या मनाची तळमळ देवा पातूर पोचली. देवा, थकलो आता. तुझ्या दर्शनाची आस लागली. काय करू रे? अरे बिरोबा राजा, आज पातूर तू माझा सांभाळ केलास आणि म्या असा आता हातुरणात पडून. देवा देवा, माझ्या काय करू? कसा येऊ रे देवा तुझ्या दर्शनाला? मन कसं कासावीस होतंय देवा. तुझ्या भेटीची आस लागली देवा बिरोबा. बिरोबाच्या नावानं चांग भलं, चांग भलं. बाळ उठ. बाळ उठला आहेस? अरे मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. आता तू येऊ नकोस माझ्या दर्शनासाठी. मीच येतो तुझ्या भेटीला, तुझ्या जवळ, तुझ्या गावी. अरे मला सुद्धा तुझ्या भेटीची ओढ लागली आहे. देवा देवा, तुम्ही येताय. म्या भरून पावलं देवा. माझ्यामुळं देवा तुम्हासनी कष्ट पडत्यात. अरे कष्ट कसले? जसा भक्त देवाचा भुकेला तसाच देव ही खऱ्या भक्तांच्या भेटीसाठी आसुसलेला असतो. पर देवा, मला कसं उमगायचं व तुम्ही आल्यालं? अहो मी असा ह्यो आडानी जीव. अरे बाळा, तुझ्या गोठ्यातील वांज काळी कपिला गाय हंबरडा फोडून दाव तोडून शेपटीचा गोंडा वरती करून पळत जाऊन तळ्याच्या काठाला वारुळाजवळ थांबेल. तिला पान्हा फुटेल आणि मी तिथं शेष नागाच्या रूपात त्या गाईचं दूध प्राशन करेल. तेव्हा मी त्या ठिकाणी प्रगट झालोय असं समज. देवा देवा, माझ्या देवा, अहो माझ्यासारख्यासाठी एवढं कष्ट सोसलं तुम्ही? अहो काय झालं? काय सपान बघितलास का काय? कारभारनी काय सांगू तुला. अगं माझ्यामुळं माझ्या देवासने हितवर यावं लागलं. अगं आपला देव आपल्याकडं याला निघालाय, आपल्या गावाकडं यालाय. काय सांगताय कारभारी? खरंच आपला देव येतोय? अगं आपली गाय का वराडत या बघ. अगं गाय पळाली बघ बघ. बिरोबाच्या नावानं चांग भलं, बिरोबाच्या नावानं चांग भलं. अरे बिरोबाच्या नावानं चांग भलं, बिरोबाच्या नावानं चांग भलं, बिरोबाच्या नावानं चांग भलं. अरे बिरोबाच्या नावानं चांग भलं, बिरोबाच्या नावानं चांग भलं, बिरोबाच्या नावानं चांग भलं.
अशा तऱ्हेनं बिरोबा आपल्या गावामध्ये आला. आपल्या गावाचं सोनं झालं. दुसऱ्या दिवशी वनाप्पा देव आल्याची खबर द्यायला गावामध्ये गेला. सगळ्या गावकरी मंडळींनी वारुळाजवळ जाऊन दर्शन घेतलं. सुवासिनी आंबील घोगऱ्या घेऊन दर्शनाला यायला लागल्या. पुढं काय झालं आजोबा? आम्हाला पण ओढ लागली आहे, सांगा ना. पुढं काय? गावातली जाणकार मंडळी जमली. गावचं पुढारी म्हटलं, आज वनाप्पामुळं, त्याच्या भक्तीमुळं आपल्या गावाला देव आला. समद्यांनी आता त्याची सेवा करायची. गावचा सोहळा कसा झाला आणि कुणी केला? सगळ्या गावानं आपलं आपलं काम वाटून घेतलं. पुढारी मंडळींनी गावकऱ्यांना कामं नेमून दिली. जसं की देव ढोल भंडाऱ्यातला आहे, भंडाऱ्यात रमणारा आहे. मग गावचा धनगर कुठं आहे? तर धनगर पुढं आला. त्याला सांगितलं, देवाच्या पूजेची जबाबदारी तुझी. मग देवाची पालखी निघणार, ती निघालीच पाहिजे म्हणल्यावर मानपानासह समधी गावकरी म्हटली, मानपान बी समधी वाटून घेऊया. आणि त्या समध्या गावानं मानपान वाटून घेतला. मानपान वाटून घेतला म्हणजे काय केलं? का आश्चर्य वाटायला लागले वाटतं? नाही रे, आता सांगणारी मंडळी आहेत कुठं? बरं, आम्ही काय इतकं वाया गेलेलं नाही, पण सांगणारा जर योग्य असेल तर आम्ही पण ऐकणारच की रे. ह्या निमित्तानं सारा गाव एकत्र आला. पुढं सांगा आजोबा, मान म्हणजे असं काय वाटून घेतलं? अरे बाळानो, मानपान म्हणजे जसं करपे आणि लंबे यांना पालखीला खांदा द्यायचा मान, कोळी समाजाला देवाच्या शिरावर आबदागीर धरायचा मान, भालदार काठी धरायचा मान शिंगाडे यांना आहे, देवटी धरायचा मान चांभार समाजाला मिळाला. त्याचबरोबर अनेक नवसाच्या देवट्या देवाबरोबर आहेतच. अशी पालखी सजली बघा. आजोबा, त्यांना हे पण सांगा, एवढ्यावरच थांबत नाही हा सोहळा. म्हणजे एवढं होऊन आणखी शिल्लक आहे, हेच भरपूर आहे. म्हणजे काय, संपूर्ण वर्ष काही सोहळाच करतात का काही लोक? म्हणजे विज्ञान एवढं प्रगत आहे तरी अध्यात्म त्याच्यावर. आता समजलं, भारताची आत्तापर्यंत छोटी मोठी 600 सॅटेलाईट श्रीहरिकोटा इथूनच का सोडले? कारण ते आध्यात्मिक ठिकाण आहे. अध्यात्म. बरं, आपल्या गावची लोक वर्षभर काय सोहळा करतात? जसं की देव नवरात्नाला बसला की देवाचा उपवास सोडण्यासाठी नैवेद्याचा मान सोडगे कुटुंबाला आहे. नवरात्नातच गावच्या लोकांचा उपवास सोडायला प्रसादाचा मान करपे कुटुंबाला आहे. देव नवरात्नातनं उठला की पहिली आंघोळीसाठी पाणी आणून देण्याचा मान सुतार समाजाला आहे. आणि पालखी सजली की दसऱ्याचं सोनं लुटायचा मान पाटील कुटुंबाला आहे. आणि याच प्रमाणे गावामध्ये ज्याच्याकडं जे जे हाय ते देऊन देवाचा मान उचलला. देवाचा नगार द्यायचा मान लंबे कुटुंबाला आहे. देवाला फुलासाठी करंडी द्यायचा मान बुरुड समाजाला मिळाला. देवळात झाडू देण्याचा मान मातंग समाजाला आहे. आज ही पंचक्रोशीतील सर्वजण सुखानं आनंदानं नांदत आहेत. आज बी बिरोबाच्या आशीर्वादानं भाऊकाई आमुषेला दिवा निघतोय. दिवा घडवायचा मान कुंभार समाजाला आहे. दिवा धरायचा मान नाभिक समाजाला आहे. आणि त्या दिव्यावरच्या ठावक्याला भोक मारायचा मान लोहार समाजाला आहे. आज बी देवाच्या किरपेनं पुजारी पहाटे 2:30 वाजता उठतो, आंघोळ करून देवाची पूजा करतो. आणि वैशिष्ट्य म्हणजे सकाळी 5 वाजता देवाची आरती होते. न आळस करता, ते बी समाधानानं. अरे ही समधी देवाची बिरोबाची कृपा आहे. सगळा गाव कसा आनंदानं गुण्यागोविंदानं समाधानानं राहतोय. बरं पोरानो, सांजच्या आरतीची येळ झाली. ऊद घालाय पाहिजे. जेवढं का मोडकं तोडकं मला म्हाताऱ्याला ठाव होतं त्या मी सांगितलं. बरं, भंडारा लावतायसा नव? बोला, बिरोबाच्या नावानं चांग भलं, बिरोबाच्या नावानं चांग भलं.
तुझ्या नामाचा कपाळी आज लावला भंडारा तुझ्या भक्तीमधी वाहिल मी उभा जन्मसार तुझ्या नामाचा कपाळी आज लावला भंडारा तुझ्या भक्तीमधी वाहिल मी उभा जन्मसार आलो पायरीशी देवा द्यावा रईसावा आलो पायरीशी देवा द्यावा रईसावा माझ्या काशीलिंगार माझ्या विरू देवा माझ्या काशीलिंगार माझ्या विरू देवा माय बाप तूच या जगाचा वाली तुझ्या भेटीची आस आजही लागली तूच माय बाप तूच या जगाचा वाली तुझ्या भेटीची आस आजही लागली देवा लेकराला तू